अनेक गोष्टी आपण कालपर्यंत पाहत होतो शिवचरित्रातल्या. या दरम्यान महाराजांचा शाहिस्तेखानाच्या बरोबरचा व्यवहार काय होता असं शंका पडणारा विषय आहे, किंवा असतो, असलाही पाहिजे. महाराजांनी आपले एक वकील शाहिस्तेखानाकडे भेटायला पाठवले. ते भेटून आले व प्रत्यक्ष भेटीचा तपशील किंवा काय बोलले, कशासाठी पाठवले आणि त्याची फलनिष्पत्ती काय याच्याबद्दल फारसं काही आढळत नाही, सापडत नाही, माहीत नाही. म्हणजे ते अज्ञात आहे. फक्त एक वकील जाऊन महाराजांचे भेटून आले एवढाच विषय आपल्याला माहीत राहतो. म्हणजे आपण काल पाहत होतो चिपळूणात महाराज गेले, परशुराम भूमी म्हणून परशुरामाची पूजा केली. काळ आणि कामाच्या सह असणाऱ्या मूर्तीची परशुरामाची पूजा केली आणि महाराज तिथून खाली देवरुखला गेले. जाताना शृंगारपुरात सुरव्यांना पत्र म्हणजे माणूस पाठवला, हिजीप पाठवला की स्वराज्याच्या कामात आपण सेवेत या, मदत करा, या कार्यात या, बादशहाचे अंकित राहून तुम्ही काही करू नका किंवा ती सेवा सोडा. पण सूर्यराव सूर्ये होय म्हणाले. पण हा विषय इथंच संपला असं नाही. शिवाजी महाराजांच्या सेवेत हजर झालो असं म्हणून ते बरोबरीनं स्वराज्याच्या कार्यात उभारतो म्हणाले. प्रत्यक्षात मात्र त्यांनी काही फारसं केलं नाही. महाराज देवरुखला गेले, हे विरोध केला नाही, आपली सत्ता टिकवली, एवढंच झालं. इकडे बादशाह आता कोकण शिवाजीराजांनी घेतलं, तिकडनं मोगल यायला लागले. या गोष्टीनं बादशाही अस्वस्थ होऊन बसला. आदिलशहा तोही अस्वस्थ झाला. दोन्हीकडून आता आपलं राज्य संपतंय असं त्याला वाटायला लागलं. काहीतरी केलं पाहिजे म्हणून पाठवलेले सरदार पराभव खात होते, पण बसून तरी काय चालणार. आई मक्केला गेली, आता काय करावं म्हणून त्यानं एक पत्र या सूर्यराव सुर्व्याला लिहिलं. काहीतरी केलं पाहिजे ना, शिवाजीला रोख घालण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग त्यातला एक भाग म्हणून सुर्व्याला एक पत्र लिहिलं. पत्र खरमरीत लिहिलं, जरा झडती घेणाऱ्यासारखं. साधारण त्याचा मतिता अर्थ असा, शब्द नाही विषय, ते पर्शियन भाषेत काय ज्यात असेल ते असेल, पण ते मराठीत त्याचा अर्थ असा: शिवाजी आमचा उघड शत्रू आहे. तो राजापुरावर चालून आला असताना त्याला त्या दुर्गम अरण्य मार्गात तू का अडवलं नाहीस? तू का त्याचा समाचार घेतला नाहीस? बरे झाले ते झालं, बरं जे आतापर्यंत झालंय ते झालं, पण आता तरी त्या उन्मत्त शत्रूला म्हणजे शिवाजीराजांना परतून जवळ आला आहे. तो आता खाली जाऊन देवरुखावरनं उलटा येईल, तेव्हा तू राजापुराजवळ त्याला कोंड आणि त्याला म्हणजे शिकस्त दे, मात दे, शिवाजीराजाचा पराभव कर, असं पत्र साधारण त्याने लिहिलं. आत्तापर्यंत सूर्यराव सुर्वे बादशाही कृपेचा मनसबदार जहागीरदारच होता. या पालवणी जसवंतराव म्हणजे पालवणीचा जसवंतराव आणि हा सूर्यराव सुर्वे शृंगारपुराचा, हा शृंगारपुरात राहत होता. काही दिवस शृंगारपूर आणि काही दिवस प्रभावळी ही दोन गावं शेजारी आहेत. इथं तो राहायचा. दोन्ही ठिकाणी त्याचे उत्तम वाडे होते. त्याच्या सोयीनं राहायचा, राज्यकारभार तिथून करायचा. या प्रदेशाचा तो राजा म्हणून वावर, जसं जावळीचे राजे होते तसं हे राजे म्हणूनच वावरत होते. आणि यानं बादशाही मनसबदारी मनानं सुद्धा गुलामी पत्करलेली होती. शिवाजी महाराज आले, केवळ राज्य टिकावं म्हणून त्यांच्याशी प्रेमाचं बोलणं केलं. ठीक आहे, मी तुमचा कृतपुत्र आहे, तुमचा दास आहे, तेवढ्या पुरतच झालं. आणि बादशाच्या या पत्राचा मात्र परिणाम त्याच्यावर प्रचंड झाला, जोर झाला. बादशाच्या या शब्दाची मात्रा त्याच्यावर लागू पडली आणि सूर्यरावने एकदम महाराजांची काल बाजू घेतली होती, आज बादशाची बाजू घेतली. पलटला, झटक्यात पलटणं हे जागीरदार लोकांचं, या मनसबदार, या देशमुखांचं हे गुणच आहे. गुण म्हणायचं का अवगुण म्हणायचं आपण ठरवा. हा, शिवाजी महाराजांच्या विरुद्ध पटकन पलटी खाल्ली. जन्मजात गुलामगिरीची ही जादू, स्वराज्याची निरोगी हवा त्याला मानवली नाही. त्याला गुलामीच पत्करलेली होती. गुलामीच म्हणजे एखादा पोपट असतो,
आपण तो लहानपणीच झाडावरून पकडून एखादा आणतो, घरात सांभाळतो, त्याला आपल्या घरातल्या पितळेच्या त्यारच्या अगदी चांदीच्या पिंजऱ्यात ठेवतात लोक, त्याला खायला सगळे देतात, मग हरभरी देतात, मिरची देतात, मका देतात, पोळी, काय आपण जे खाऊ ते त्याला देतात, तो आवडीने सगळं खातो. हळूहळू मोठा होतो, पिंजऱ्यात बसायला त्याचे पंख थटायला लागते, म्हणून जरा मोठा पिंजरा करतात, किंवा मग आपण जेवायला बसले की पिंजऱ्यात दार उघडतात, बाहेर आणून ठेवतात त्याला, तो पुढे पुढे स्वतः बाहेर येतो. खाऊन झालं, जेवताना शेजारी बसून जेवतो, खाऊन झाले की परत पिंजऱ्यात जाऊन बसतो. कधी कधी जिथं घराची खोली आहे तिथं उडतो, हिंडतो, फिरतो. पण त्याला जर मोकळ्यास हवेत सोडलं, चंद्रभागेच्या पठाणात आपल्या मैदानात नेलं, वाळवंटात नेलं सोडलं, तर तो बाहेर येतो पिंजऱ्यातनं, पण तिथंच 2 फुटात फिरतून परत पिंजऱ्यात जाऊन बसतो स्वतः. पोपट हे तसंच आहे, मोकळ्या रानात त्याला सोसत नाही आहे पोपटाला, तसं याला या सूर्यराव सुरव्यांना ते नाही सोसत. स्वराज्याची निरोगी हवा त्याला नाही. आणि यावेळी महाराज जसं खाली गेले होते कोकणातून देवरुखात, म्हणजे कोकणच आहे, देवरुख म्हणजे कोकणच, तसं महाराजांनी जाताना या राजापुरापाशी संगमेश्वरात आपले 2 सरदार तानाजी मालुसरे आणि पिलाजी सरनाईक या दोघांना तिथे ठेवलं होतं संगमेश्वरात. म्हणजे इथली राखण तुम्ही करा, किल्ले स्वराज्यातले आहेत किंवा ठाणे आहेत याचं राखण करा. पण जात जात महाराजांनी अजून एक गोष्ट केली होती. काय केलं होतं? तानाजी मालुसऱ्याला सांगितलं होतं की या कोकणातले रस्ते धड नाही आहेत. धड नाहीत म्हणजे ते पावसानं सारखे उघडतात, किंवा वाहतुकीची साधनं चांगली चालत नाहीत, पावसानं जातात, इतरही गोष्टीनं त्याचा विध्वंस होतो, दरड कोसळी, रस्ता बंद होतो. तेव्हा हे रस्ते नीट करा, तानाजी मालुसऱ्याला सांगितलंय. तानाजी मालुसरे आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, ते लढाईतले माहीत आहेत. रस्ते दुरुस्त करणारे तानाजी मालुसरे आपल्याला माहीत नाहीत. म्हणजे स्वराज्याच्या गोष्टीत शिवाजी महाराजांचा विचार करताना हे शिकलं पाहिजे. जेव्हा भांडा आहे तेव्हा हातात हत्यार धरायचं आहे, ती तलवारीचं, आणि जेव्हा मांडा आहे तेव्हा हातात कुदळ आणि फावडं घ्यायचं आहे, तेही हत्यारच आहे. हां, तानाजी मालुसरे असे आहेत, शिवाजी महाराज असे आहेत. जेव्हा स्वराज्य थोडं सुरळीत, व्यवस्थित, शांततेत चाललंय त्यावेळी मांडामांड केली पाहिजे. मांडामांड म्हणजे काही गोष्टी मोडलेल्या असतात, किल्ले बांधणं असेल, रस्ते बांधणं असेल, किंवा अनेक गोष्टी, महसुलाच्या गोष्टी असतात, सुव्यवस्था असते, प्रशासन असतं, न्यायव्यवस्था असते, नाणी पाडणे असतात, हत्यारे तयार करणं असतं, घोड्याच्या पागा नीट करणं असतं. पागा नीट करणं म्हणजे घोडे जिथं बांधतात, घोडे ठेवतात त्याला पागा असते ना, ते पागा म्हणतात. नुसतं पागा एवढ्या विषय संपत नाही. घोड्याचं ब्रीडिंग सेंटर असतं. आता जे आपण पुण्याला जाताना हॉर्स काय रेसकोर्स आहे की नाही, पुण्याला जातो ना आपण, ती रेसकोर्सपासूनच वळून आळंदीकडे जातो. ते रेसकोर्स आहे ना, ते नुसतं घोड्याच्या शर्यतीसाठी नाही, रेसकोर्सच्या तिथंच त्याच मैदानाच्या परिसरात मोठे मोठे ब्रीडिंग सेंटर असतात, किंवा अन्य ठिकाणी पण असतात. ब्रीडिंग म्हणजे पैदास, घोड्यांची उत्तम जातीची पैदास करणं, ते रेसला वापरायसाठी म्हणून विचार करतात. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लष्कराला लागणारे घोडे ते सांभाळायची, ती एका ठिकाणी ठेवायची, ते याला म्हणतात पागा. या पागेमध्ये घोड्याचे पैदास उत्तम व्हावी म्हणूनही प्रयत्न केले जायचे. म्हणजे ते घोडे सांभाळावे, नुसते शिंगर जन्माला आले की त्याला शिकावं, शिंगराचा व्यवस्था चांगली असावी, या पद्धतीने चालायचं. पंढरपूरच्या शेजारी मराठीशाहीत पंढरपूरच्या शेजारी उम्र नावाचं एक गाव आहे, करकमच्या रस्त्यावर थोडंसं गेलं की ते लक्षात येतं. या उमऱ्याला पाग्याचं उमर म्हणतात. पाग्याचं म्हणजे पागा, मराठीशाहीतली पागा मोठीच्या मोठी या उमर गावात होती. का होती काय नाही मला फारसं त्यातलं, म्हणजे पाग्या उमऱ्यात का, पण तिथं होती, घोड्याची पैदास तिथं चालायची. म्हणजे या सगळ्या गोष्टी स्वराज्याच्या उभारणीत आवश्यक आहेत. नुसती लढाई करून स्वराज्य उभारत नसतं, जनतेला अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरच जनता स्वराज्य म्हणून त्याला किंमत देते. इथं भ्रष्टाचार चालत नाही स्वराज्यात, इथं व्यभिचार चालत नाही. सगळी उदाहरणं आपल्याला माहीत आहेत. भ्रष्टाचार म्हणजे पैसे खाणं. मामा संभाजी मोहिते, शिवाजी महाराजांच्या सावत्राईचे बंधू, यांना पैसे खाल्ले म्हणून शिवाजी महाराजांनी कैद केलेला आहे.
शिवाजी महाराजांचं राज्य असं आहे, पाहुण्या मेवण्याचं राज्य त्यांच्याकडे चालत नव्हतं. तर राज्य करायचं तर उत्तम, लोकांना त्रास नाही झाला पाहिजे असं असलं पाहिजे. आणि दुसरं, फितुरी केली खंडोजी खोपडा आहे. शिवाजी किंवा व्यभिचार केला, भ्रष्टाचार केला की हातपाय कापायचे म्हणा किंवा बेड्या घालायच्या म्हणा. पण शिवाजी महाराज असे आहेत, त्यामुळे शिवाजी महाराज आजच्या काळात सोचतील का नाही मला शंका येते नेहमी. हा पाहुणा आहे सोडा याला, हा मेवणा आहे सोडा याला, नाही चालत. तिथं कायदा एकच, कोणीही असो. शिवाजी महाराजांच्या चरित्रात दुसरा पण असा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांचे पंतप्रधान हे जंजिऱ्याच्या सिद्धीच्या मोहिमेच्या काळात शामराज पंत यांनी गैरव्यवस्था केली म्हणजे काय, जाणारी रसद वेळेवर पोचली नाही सैनिकांना, आणि मग पर्याय युद्धात सैनिकांना त्रास झाला, काहीची हानी झाली, नुकसान झालं स्वराज्याचं. आणि या कामात अजून एक त्याने उद्योग केला, काही पैशाचा अव्यवहार केला. रसद म्हणजे पैसा ना, नुसता पैसा नाही, सगळं आलं. शस्त्र आलं, दारुगोळा आला, बैल आली, वाहतुकीला लागणाऱ्या व्यवस्था आहेत ना या, ही सगळं कमी पडलं. आणि त्याने कुठंतरी पैशाचा अपहार याचा अर्थ कोणाकडे देऊन कुलकर्ण्याकडून, ह्याचं कुलकर्णी पण त्याला देणं घेणं यात काहीतरी केलं. ही बातमी शिवाजी महाराजापर्यंत कळाली आणि त्यांनी पंतप्रधानाला राजगडावर बोलवून पदावरून काढून टाकलं. पंतप्रधान पदावरून काढून टाकलं. लक्षात ठेवा, शिवाजी महाराज हे असे आहेत, आजपासून तुम्ही पंतप्रधान नाही, बस संपलं. इथं कुणाचा वशिला, कुणाचा पाहुणा मेहुणा चालत नाही. पंतप्रधान शामराज पंत ब्राह्मण आहेत, पण त्यांना काढून टाकलं. पुढचंही सांगून टाकतो, पण काढून टाकलं म्हणून ते स्वराज्य सोडून दुसरीकडे गेले नाहीत, मरेपर्यंत स्वराज्याच्या सेवेत राहिलेले आहेत. लक्षात येतंय ना. म्हणजे नोकरीवरनं काढलं, चुकलं माझं, झालं, पण स्वराज्य सोडून फितुरी नाही केली, निघून नाही गेली. शिवाजी महाराज हे असे आहेत, मांडा आहे स्वराज्याची. किल्ले बांधणं असतील, किल्ले म्हणजे ठाणी याचा अर्थ व्यवस्था, त्या परिसरातल्या लोकांना अभय. इथं मराठ्यांचं आपलं लष्कर आहे, त्याच्यामुळं परक्याची सत्ता इथे येणार नाही. सिंधुदुर्गला पुढे जेव्हा शिवाजी महाराज गेले ना, त्यावेळी सिंधुदुर्गच्या परिसरात सिंधुदुर्ग किल्ला नव्हता. हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला. तो किल्ला बांधायसाठी सिंधुदुर्गाचे स्थानिक पुरोहित बोलवले. तिथले भूमिपूजन करायचं आहे, इथे किल्ला बांधू घातलाय, तुम्ही या. बाळंभट नाही, नाव वेगळं आहे, दुसरं आहे. अभ्यंकर, जानभट अभ्यंकर, हा, त्यांना बोलवलं आणि ते आले नाहीत, येत नाही म्हणाले. दुसऱ्यांदा पाठवलं, येत नाही म्हणाले. तिसऱ्यांदा म्हणले आता त्यांना गाठोडं बांधल्यासारखं, म्हणजे थोडक्यात त्यांना धरण घेऊन या. त्यांना आणलं आणि त्यांना आणल्यावर शिवाजी महाराजांनी विचारलं, इथं आम्ही ठाण घालू पाहतो, जंजिरा उभा करू पाहतो. जंजिरा म्हणजे पाण्यातला किल्ला, आणि तुम्ही येत नाही का? स्वराज्याचं काम आहे, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे, तुम्ही काय येत नाही? मग त्यांनी म्हणाले की आज तुम्ही इथं किल्ला बांधायला याल, किल्ला बांधाल, संकल्प कराल, पूजा कराल आणि निघून जाल. उद्या आदिलशाही लोक जर आले आणि त्यांनी परत धुमाकूळ घालायला सुरुवात केली, नुसता धुमाकूळ नाही, ते म्हणतील की किल्ला बांधायला पूजा सांगायला तू होता ना, तू सांगितली ना पूजा, आणि आम्हाला धरलं तर मग सोडवायला कोण येईल? मग आम्ही कसं राहावं? म्हणून भीती वाटते, म्हणून आलो नाही. मग शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर आहे ना, ते स्वराज्याचं सार आहे. ते कळलं की मग शिवाजी महाराज काय कळतात. येथे ऐसे ठाणे घालतो की शत्रूची ठाणी हाय खाऊन उठून निघून जातील. नुसता किल्ला बांधतो नाही, असा किल्ला बांधतो किंवा अशी व्यवस्था करतो की शत्रूची ठाणी, शिवाजीराजाचं ठाण इथं झालंय म्हणून भीतीनं पळून निघून जातील. शिवाजी महाराज असे आहेत. शंकर अभ्यंकर नाही, ते कुळ अभ्यंकर म्हणून एक, पण त्यातून आलेत असं नाही डायरेक्ट त्यांचा संदर्भ सापडा. कुळ एक, अभ्यंकराचं सगळे अभ्यंकर एकच, एकाच गावातले एक वगैरे वगैरे, त्यांचे कुठं मूळ असेल तिथून. माझ्या हद्दीवरचं गवताचं शेवटच्या टोकावरचं पातं माझी जनावरं सुखै नाही खातील, अशी व्यवस्था करतो असं शिवाजी महाराज सांगतात. म्हणजे लक्षात येत आहे ना.
सरहद्दीवरून तिकडनं गोळ्या येतात आणि आमचे जवान मरतात. सरहद्दीवरून येतील गोळ्या, बंदुका बाण सुटतील आणि आमचे लोक मरतील. जवान असो, सामान्य प्रजा शेतकरी असो किंवा गुरं सुद्धा असो, तर ते सुद्धा सुखानं माझ्या हद्दीतलं गवत आहे म्हणून आनंदानं खातील. उद्धराया जन जड जीवा हे इथं आहे. लक्षात येत आहे ना. शिवाजी महाराज असे आहेत. नाहीतर आमच्याकडे काय, हद्दीवरचे जवान मरतात ते मरायसाठीच असतात अशीच समजूत लोकांची झाली होती. राज्यकर्त्याची तर तशीच ऐशी चुटपुट घटना होती जाती आहे म्हणले ना. महाराष्ट्राचे गृहमंत्री मागे तसं म्हणाले ना. अशा बारक्या मोठ्या घटना होतच असतात. परक्या राज्याने यावं आणि मुंबईत गोळीबार करावा, स्फोट करावा आणि याला बारक्या घटना म्हणावं, त्याचा परिणाम भोगला. कोण म्हणलं होतं? आर पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. त्या अफजल गुरुना आणि त्या पाकिस्तानच्या लोकांनी येऊन गोळीबार केला ना मुंबईत, बॉम्ब उडवले ना त्यावेळेसचे ते. आणि सुरुवातीला त्यांनी ती वाक्य केलं, परिणामी मंत्रिपद गेलं, पुढे सत्ताही संपली त्यांची. आता काय नाही. झालं. शिवाजी महाराज असे आहेत, त्यामुळे शिवाजी महाराज सोचतील का नाही आजच्या हिशोबात. मामा आहे मी, शिवाजीराजाचा मामा आहे, मी काही करेन. नाही, मी गावचा पाटील आहे, मी काही करेन. अजून एक गंमत सांगतो. चिंचवडचे देव नाव माहित आहे का नाही. चिंचवडला गणपतीचं ठाण आहे, हे तर म्हणजे गणपतीचं ठिकाण आहे, माहित आहे. हे मोरया गोसावी तिथले मुख्य गणपतीचे उपासक. तुकाराम महाराजांच्या समकालीन, शिवाजी महाराजांच्या समकालीन तुकाराम महाराजांची कथा आहे त्यांच्या बरोबरच्या विषयाने. म्हणजे भोजन करण्याचं, गणपतीच भोजनाला आले वगैरे वगैरे असं सगळं. त्या कथेत जायचं नाही. मोरया गोसावींना गणपती प्रसन्न होते तसं. आणि त्यांच्या त्या देवभक्तीपोटी शिवाजी महाराजांनी यांना काही उत्सवाला आणि वर्षासन दिलं होतं. हां, मोरया गोसावींना शिवाजी महाराज मानत होते, संत महात्मे म्हणून. थोडंसं मोरया गोसावींना असं वाटायला लागलं की राजा माझा ऐकतो, माझं मानतो, मी त्याला पूज्य आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या परिसरात काही निकाल करायला सुरुवात केली. काही गोष्टी इकडचं तिकडं, तिकडचं इकडं जे असतं राजकारणातल्या ते गोष्टी करायला सुरुवात केली. आणि ती वार्ता शिवाजी महाराजांपर्यंत गेली. काय केलं काय नाही प्रत्यक्ष शब्दशः आपल्याला त्यात जायचं नाही, पण ते राजकारणात दखल द्यायला सुरुवात केली. थोडक्यात राजाचे जे काम आहेत ते करायला सुरुवात केली. निकालपत्र असतील, पाटीलकी ह्याला दे त्याला दे, असला काही उद्योग असेल, सारा स्वतःच गोळा करणं असेल, असा काहीतरी उद्योग केला. सविस्तरात वेगळ्या विषयानं बघू आपण, आत्ता त्यात जायचं नाही म्हणून मी ते फारसं सांगत नाही. हां, आणि ही वार्ता शिवाजी महाराजांपर्यंत गेली. शिवाजी महाराज चिडले आणि त्यांनी त्यांना पत्र लिहिलं, आमची बिरुदे तुम्हाच घ्या, तुमची बिरुदे वस्त्रे आम्हाला द्या. म्हणजे आम्ही राजेपद आहे ती तुम्हाला दिलं, तुम्ही करा, आणि तुमची वस्त्र आम्हाला द्या, आम्ही गोसावी होतून फिरतो. म्हणजे अर्थ लक्षात घ्या, किती परखड बोलतात शिवाजी महाराज. संत म्हणून संतांनी संताचं तुमचं काम करावं. देवपूजा करणं आहे, स्वराज्याचं हित चिंतन आहे, लोकांचं अध्यात्म प्रगती करण्यासाठी काम करणं आहे, लोकाला भक्तिमार्गाला लावणं आहे. हे करायचं सोडून नसती राजकारणाचे उद्योग काय करता. तुमचं काम तुम्ही करा. येतं लक्षात. शिवाजी महाराज असे आहेत, सोचणार आहेत काय? नाही ना सोचले. शिवाजी महाराजाचा आदर्श घ्यायचा, तो सगळ्या पद्धतीने घ्यायचा. हे शिवाजी महाराज अनेक गोष्टीने आपण विचार करतोय. ते आता रस्ते बांधतायत, ते आता तानाजी मालुसरेला सांगतायत, लढणारे तानाजी मालुसरे. बाजीप्रभूंना असंच सांगितलं. मोहनगड नावाचा किल्ला बांधायला सांगितला बाजीप्रभूंना सुरुवातीच्या काळात. तो किल्ला त्यांनी बांधला. आता तानाजी मालुसरे जेव्हा तलवारी पाहिजेत तेव्हा युद्धात आहेत, आणि जेव्हा आता रस्ते बांधायचे तेव्हा हातात खोरी, कुदळी, फावडे, पाट्या, गाढवं हाकत असतील माती घालून. आता ते काय स्वतः हाकत नाहीत, पण ते करणाऱ्या माणसाकडून काम करून घेतात. किंबहुना बरोबरीच्या माणसाला उत्साह या म्हणून स्वतः हातात कुदळ घेऊन खणतात, रस्ता नीट करतात, जिथं खड्डा आहे तिथं भरून काढतात. हे काम तानाजी मालुसरे करायला लागलेत, बरोबर पिलाजी आहे. हे ते आता चालू आहे. शृंगारपूरच्या परिसरात कोकणातले रस्ते जे मोडलेले आहेत, विस्कळीत झाले आहेत, ते या गोष्टी महाराज करतात. महाराज शेतीकडे लक्ष देतात, महाराज व्यापाराकडे लक्ष देतात. महाराज फार फार विषय आहे.
म्हणजे भारी आहे. शेतीकडे लक्ष देतात शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळात, उमेदीच्या काळात, अगदी तरुणपणात. खेड शिवापूर आहे की नाही आजचं, त्या परिसरात 2 भाऊ उत्तम शेती करत होते. उत्तम शेती करत होते, म्हणजे जीव ओतून शेती करत होते. ती वार्ता शिवाजी महाराजांपर्यंत गेली. त्यावेळेसचे ते शिवाजी महाराजांच्या बरोबर दादोजी कोंडदेव कारभारी आहेत, आईसाहेबही कारभार पाहत आहेत. आणि शिवाजी महाराजांनी त्यांची शेती, चोरघे त्यांचं नाव, शेतकरी करणारे, या चोरघ्यांची शेती उत्तम करतायत हे पाहून त्यांना विहीर बांधून दिली. म्हणजे शेती उत्तम करताय ना, तुम्हाला हे बक्षीस. बागायती करा, फळफळावळ करा, उत्तम शेती करतायत, त्याला राजाकडून राजाश्रय. म्हणजे जे चांगलं करताय त्याचं कौतुक. शेतीकडे लक्ष असं आहे. अजून एक गंमत सांगतो मी, शिवाजी महाराज सांगायचे आपल्याला. कथा जाईल, चालत राहील, त्याला काय विषय नाही, पण हे सगळे विषय नाहीत कळणार. एका ब्राह्मणाला शिवाजी महाराजांनी जमीन दान दिली. लक्षात ठेवा बरं का. एका ब्राह्मणाला शिवाजी महाराजांनी जमीन दान दिली आणि म्हणजे त्याचं काम त्यांनी, हे इकडं राज्याच्या कामात आपल्या मग्न. 1 वर्षात त्यानं काही पिकवलं नाही. 2रं वर्ष झालं काही पिकवलं नाही. 3रं वर्ष झालं काही पिकवलं नाही. शेती मिळाली, संपलं. त्यांनी पिकवायला पाहिजे शेती. कशासाठी दिली? पिकवून खायला दिली. आणि 3ऱ्या वर्षी शिवाजी महाराजांनी त्याच्याकडे लक्ष दिलं. पुन्हा लक्ष दिलं म्हणजे 3 वर्ष लक्ष होतं म्हणून ते कळलं ना काय करतो हा. आणि दिलेली शेती दिली, ती काही पिकून खायला दिली, नुसतं बसायला दिली नाही म्हणून काढून घेतली. शिवाजी महाराज असे सोचणार आहे का? हा, नाही सोचणार. त्यांच्यातली दृष्टी आहे ना, नुसती शेती देणं आणि करणं, हे सगळ्या गोष्टीतली ती समजून घेतली पाहिजे. शेती दिली ती कशाला दिली? पिकवायला दिली. म्हणजे तुमचं तुम्ही पिकून खा, हा त्यातला भाग आहे. मग तुम्ही कुळाकडून करा, कामगार लावून करा, थोडक्यात स्वतः करा. तुमचा पूज्य भाव, तुमच्या काही गोष्टी चांगल्या आहेत, आदर्श आहेत म्हणून दिली. आणि तुम्ही अनादर्श वागता, पिकवून खात नाही, हा एक गुण. शेती पिकवल्यानं काय होतं? त्या कुटुंबाचं पालन पोषण होतं, इथपर्यंत ठीक आहे. पण जास्तीचं जे उत्पन्न आहे ते स्वराज्याच्या इतर लोकांना विकत का होईना मिळतं. म्हणजे स्वराज्यात 10 पोत्याच्या ऐवजी 11 पोते ज्वारी होते ना, वाढलं ना 1 पोतं, स्वराज्याचं उत्पन्न वाढलं. ही दृष्टी शिवाजी महाराजांची बारीक बारीक गोष्टीत आहे. आणि पिकवून नाही खाल्लं म्हणजे 9 पोते झाले, 10 कुठं होतात? कारण तुला लागणार तू लोकांकडून विकत घेणार, म्हणजे नुकसान आलं. हे नुकसान स्वराज्याचंही होडा चांगलं नाही. आणि तू बसायला सोकला, बसून खायला सोकला, तू कष्ट करत नाही म्हणून शेती काढून घेतली. म्हणजे लोकांनी कार्यप्रवण राहिलं पाहिजे, हे शिवाजी महाराज शिकतात. धाकट्या भावाला पत्र लिहिलं, माहिती आहे ना, एकोजी राजांना पत्र लिहिलं, काही पराक्रमाचे तमाशे दाखवा, तुम्ही नुसते बसून राहता, काही कर्तृत्व गाजवत नाही, हे बरोबर नाही. धाकट्या भावाला पत्र लिहितात. आहे का आता? धाकटा भाऊ बसून खात असेल तर काही करू नको, बस बाबा, तुला घरी आणून भाकरी देतो, भाकरी कशाला पाव देतो, पाव कशाला पिझ्झा देतो, ही प्रवृत्ती आहे आता. काही करू नको, 7 पिढ्या बसून खायला एवढं आपल्याकडे आहे, काय करायची गरज आहे? शिवाजी महाराज असे नाहीत. धाकटे भाऊ साधे नाहीत, सामान्य नाहीत, असामान्य आहेत. बेंगलोरची शहाजीराजी जहागिरी ते सांभाळत आहेत, पण ते जहागिरी सांभाळत असताना बसून खातात असं शिवाजी महाराजांना वाटतं. काही करत नाहीत, नुसतं वडिलाच्या नावावर जगतात. काही पराक्रमाचे तमाशे दाखवा, शिवाजी महाराज त्यांना म्हणतात. शिवाजी महाराज किती बंधू होते? ते खूप सविस्तरात आहे. सख्खे बंधू शिवाजी महाराजाला 1, संभाजीराजे. अजून होते ते लहानपणी मयत झाले, त्यामुळे त्यांचा विषय नाही. आणि सावत्र बंधू हे 1. शिवाजी महाराजांच्या सावत्र आई तुकाबाई, त्यांचा पुत्र हा एकोजीराजे. शहाजीराजांना याशिवाय अन्य पुत्र होते. म्हणजे शहाजीराजांना लग्नाच्या बायकाशिवाय अन्य बायका होत्या ठेवलेल्या, ज्याला आपण म्हणतो तसं हाऊस मौज म्हणायचं त्यावेळेस. त्याला जेवढ्या जास्त बायका तेवढं ते संपन्नता, असा त्यावेळेसचा समज होता. आता ते चालत नाही. म्हणजे कायद्यानं एक लग्न हाच भाग आहे आपल्याकडं, कायद्यानंही चालत नाही. अनेक गोष्टी आहेत. एकच भेटा ना आता. ती सुद्धा मिळाला. अगदी तुमच्या घरी शेती वाडी भरपूर आहे, उत्पन्न चांगलं आहे, तरी पोरी देत नाही. हा, लवकरी पाहिजे अजून. काय अवघड आहे सगळं. हे शिवाजी महाराज असे आहेत, सख्या भावाला पराक्रम करा म्हणतात. हा, युद्ध पाहिजे, युद्ध पाहिजे तेव्हा युद्ध, आणि जेव्हा इकडं पाहिजे तेव्हा इकडचं काम स्वराज्याचं ते करायला सांगतात.
तानाजी मालुसरे हातात रस्त्यात खोरी कुदळी घेऊन रस्ते दुरुस्त करतायत, पाटबंधारे बांधतात, धरणं बांधतात. शिवाजी महाराज धरणाची उदाहरणं बघितली आहेत आपण. बंधारे बांधतात, व्यवस्था करतात लोकांच्या पाण्याची. या गावात पाणी नाही ना पळत, त्या शिवाजी महाराज किती सूक्ष्म बारीक बघतात. त्याचे पुण्यापाशी एक धरण बांधले कोंडवे नावाच्या गावात. त्या गावात पाऊस कमी पडतो, पाणी साठत नाही, पुरेसा पुरवठा होत नाही गावाला. म्हणून शिवाजी महाराजांनी तिथं कोंडव नावाच्या गावात धरण बांधलेलं आहे. बेलाच्या पानासारखं 3 कळीचं धरण आहे. आता ते सगळं कोंडवं पुणे शहरात गेलं, गावच संपलं. आता ते सगळ्याची ओनरशिप फ्लॅट सिस्टीम झाली. आता ते धरण सापडणं थोडं अवघड आहे. थोडं हुडकलं, कष्ट केले, लोकांशी विचारलं, कुठं आहे कुठं आहे कुठं आहे, हुडकत गेलं तर सापडतं. एवढा भाग आहे. शिवाजी महाराज हे असे आहेत. अनेक गोष्टी, रस्ते बांधले, पूल बांधला. प्रतापगडच्या पायथ्याला पूल बांधलेला आहे. कृष्णा नदीवर शिवाजी महाराजांनी बांधलेला पूल अजून आहे म्हणजे शिवकाळातला पूल आहे. आता ते शिवाजी महाराजांनी बांधला, दुसऱ्याने बांधला, ह्याच्यावरही वाद घालतात. असो, काही का असेल, पण ज्याने कोणी बांधला त्याने तरी चांगला बांधला, हे आहे ना. हां, शिवाजी महाराज असे आहेत, वेळ अजिबात वाया दौडत नाहीत. म्हणजे शत्रू आला म्हणजे केवळ भांडायला जावं नाही, निवांत असताना, शत्रू नसताना स्वराज्याच्या अनेक घडामोडी, अनेक गोष्टी सुधारतात, त्याच्यात ऊर्जितावस्था येण्याचा प्रयत्न करतात. हे शिवाजी महाराज असे आहेत. परखड असे आहेत, ते त्यामुळे सोसत नाहीत. नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणायला चालतात, आदर्श घ्यायला नाहीत चालत. यावेळी तानाजी आणि पिलाजी हे संगमेश्वरात, शृंगारपुराच्या जवळ संगमेश्वरात मुक्काम देऊन राहिले होते. आणि मग या सूर्यांचं पत्राचं ते झालं ना, बादशाचं पत्र आलं, ते चिडले म्हणजे बादशाने आपल्याला असं म्हटलंय, शिवाजीराजे समाचार घ्या, मग काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून ते उठले आणि काय केलं, तानाजी मालुसरे आणि पिलाजीवरती त्यांनी रात्री छापा घातला, धाड घातली. औचित रात्री छापा आला. मराठी सावधच होते, ती काही गडबडली नाही. थोडं क्षणभर छापा आला होतं, तेवढाच वेळ. आणि छापा आला की सगळे मराठी तट्टडून उठले आणि त्याला तोंड द्यायला सुरुवात झाली. 2 तुकड्या पडल्या, एक पिलाजीची आणि एक तानाजीची. दोघं हत्तीवर लढायला लागले. तिथं त्याची काय जे युद्ध ठिकाणा, युद्धभूमीवर समोर रंगलं, युद्ध आघाडीचं सुरू झालं. जोरदार लढाई सुरू झाली. तानाजी मालुसरे आवेगानं लढत होते आणि तानाजी मालुसऱ्याच्या पुढची असलेली त्यांची ती आदिलशाही फौज ती बळगळायला लागलं. तानाजी महाराजांच्या आवेशापुढं आणि त्याच्याबरोबरच्या सगळ्या सैन्यामुळं ती जरा मागं पिछाडीला चालली. आणि हे पिछाडीला चाललेलं पाहिल्यावर तानाजीने काय केलं, आपल्याबरोबरच्या लोकांना तिथं सांगितलं, तुम्ही आता थांबा इथं, म्हणजे लढा, मी जरा तिकडं दुसऱ्या आघाडीवर जाऊन येतो. म्हणजे तो आता या सेनाचा सेनापती आहे ना संगमेश्वरात, दोन्ही बाजू पाहायला पाहिजेत, एका ठिकाणी थांबून चालत नाही. तर तिकडं दुसरीकडे गेला तर त्याला असं लक्षात आलं की तो पिलाजी लढतोय, पण पिलाजीला शत्रू बळजोर झालाय. पिलाजीच्या बरोबरचे लोक पिलाजीला शत्रू बळजोर झालाय आणि पिलाजी जरा घाबरला आणि पळत सुटला. पिलाजी पळत सुटलेला तानाजीनं पाहिलं आणि तानाजी संतापला. चांगली शोभा त्याने काढली. आता काय शिव्या दिली असतील तानाजी मालुसऱ्यानं, काय आपण ग्रामीण लोक आहेत, लक्षात ठेवा. शहरी माणसाला शिव्या येतातच असं नव्हे. काय म्हटलं असेल तानाजी मालुसऱ्यांनी, पिलाजीला काय म्हटलं असेल, काय बोलला असेल, खूप पाण उतारा केला, एवढंच खरं. नामर्दासारखा पळतो काय, गडाला पण सिंह गेला, त्याच्यात पण आहे कोंडाजी, ते आपल्या तानाजीचा धाकटा हो सूर्याजीनं दोर जेव्हा कापला तेव्हा लोक मावळे परायला. बरोबर, इथं स्वतः तानाजी आहे, सूर्याजी सुद्धा नाही हो. भागुबाई सारखं काय पळतात. भागुबाई एक मिळमिळीत शब्द झाला. म्हणजे ते वाक्य हा, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला क्लैब्य म्हणतो. क्लैब्य म्हणजे काय माहित आहे सगळ्याला. हा, सोफास्टिकेटेड शब्द वापरला मी थोडक्यात. भागुबाई सारखा पळतोस, अरे नामर्दासारखा पळतोस काय, तुझी अवलाद कुणाची, तू निळकंठराव सरनाईकाचा वारस, तू म्हातारा स्वर्गातून काय म्हणेल, अवघड वक्ताला बायकाई धीर सोडून पळत नाहीत. अशा शब्दात तानाजीने त्याचा समाचार घेतला. लोक लढाई करतच होते. तानाजी पुढे बोलला, अरे गड्या, लढाईत म्हणजे माझ्यासारखा तुझा पाठीराखा असताना हत्यार टाकून पळत सुटतोस.
किंवा घेऊन पळत सुटतोस? तुला काय म्हणावं? अरे आधी बडाया मारत होता ना, कुठे गेल्या त्या गमच्या लढाईत, याव करीन त्याव करीन. बालिश बहु बायकात बडबडला एक काव्य आहे आपल्याकडे, मोरपंतांनी लिहिलेलं ते आर्या वगैरे वगैरे त्यात वृत्तात. मग ते कुठं आहे, कशाच्या विषया नाही, मग ती पुढे इथे सांगून टाकतो. अर्जुन बृहन्नडा होता आणि त्या उत्तरेचा भाऊ, काय त्याचं नाव, विराट राजाचा पुत्र, त्याला घेऊन तो युद्धभूमीवर गेला. कौरवाने ते गाई पळवून नेल्या होत्या ना, हा, त्यावेळी तो युद्धभूमीवर गेला आणि तो माग युद्ध करायला मी आता जातो, शत्रूचा पराभव करतो, कौरवाची दाण उडवतो, एकेकाचे मुंडके माझ्या बाणावर असतील, सगळं सैन्य संपवतो, गाई सोडून आणतो म्हणलेला अर्जुन त्याची सारथी म्हणून गेला. आणि युद्धाच्या भूमीवर गेल्यावरती त्याला गळाटून गेला, तो हत्यार गळून पडलं त्याचं. आणि मग अर्जुनानं ते हत्यार घेतलं आणि कौरवांचा पराभव केला. त्यावेळेसच्या हिशोब बालिश बहु बायकात बडबडला. घरात बसून जनानखान्यात बोलायला छान असतं, युद्धभूमीवर गेल्यावर काय होतं ते युद्धभूमीवर गेल्यावरच कळतं. ते इथं पिलाजीला तसं म्हणतायत तानाजी मालुसरे, मार गमजा मारत होतास, फार बोलत होतास, आता पळून जातो काय? काय काय बोलला असेल कल्पना करा, सांगायचं नाही, फक्त त्याचं चिंतन करायचं डोक्यात, शब्द उच्चारायचे नाहीत. शिवाजी राजानं तुला एवढ्या मोठेपणानं पदरी सांभाळलं, ते काय असं काम टाकून पळून जायला काय? अरे थोडी तरी खंत धर, काहीतरी लाज बाळग. आई बापाचा शब्दाने उद्धारच केला तानाजी मालुसरेने, आता फार काय बोलत नाही पुढचं. आणि अजून एक गंमत केली तानाजी मालुसरेने. काय केलं? तिथे एक कासरा पडला होता, लांब लचक दोर पडला होता, त्याला तो दिसला. तानाजी मालुसरेने तो दोर धरला आणि त्यात पिलाजीरावचं बकुट धरलं. पळून जातोस काय? धरलं आणि त्या दोरानं त्या पिलाजीला शेजारी असणाऱ्या एका मोठ्या दगडाला बांधून टाकलं. ही लढाई चालू आहे आणि हा याला दगडाला बांधतोय. बघा काय अवघड आहे. अवघड म्हणजे मला तर वाटतं काय माणसं आहेत काही. हा भयंकर. काय कोण कोण कसा कसा आहे. म्हणजे युद्ध चालू असताना आता हा दगडानं बांधलेला माणूस कसा लढेल? हा मरेल ना. अवतारच ते रामरायाचा किंवा कृष्ण अवताराच्या जेव्हा जन्माच्या कथा आपण विचार करतो ना, तेव्हा रामरायाने अवतार घेताना बाकीच्या देवाला सांगितलं, आता तुमचंही कार्य माझ्या बरोबर आहे, चला. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, आता घ्या, कोणी गोप व्हा, कोणी गोपी व्हा, कोणी पेंद्या व्हा, कोणी बलराम व्हा. रामरायात तसंच आहे. लक्ष्मण, ती सगळे प्रत्येकाचे आपल्याला ते सगळं माहित आहे. तसं हे कोणी तानाजी आहे, कोणी यसाजी आहे, कोणी ते शेषावतार आहे, कोणी तसं आहे ते. हा तानाजी ती दगडाला बांधल्यावर त्याला काय करता येईल का? पळून जाऊन जीव तर वाचल हो. दगडाला बांधल्यावर लढेल कसं काय? दुसऱ्याने मारलं म्हणजे काय करावं? पण तानाजी असं आहे, त्याचं म्हणणं ते पहिल्या शब्दात आहे, माझ्यासारखा पाठीराखा असताना तू पळून जातोस, माझ्यासारखा पाठीराखा असताना बघ तुला दगडाला बांधतो, तुला मरू देत नाही. ही पण त्यातला अर्थ आहे. अजून एक अर्थ आहे, आता तू येणार आहे आपला. काय? अरे पळून जाणं हे भ्याडाचं काम. युद्धात पळून नाही जायचं, दगडासारखं उभं राहायचं, म्हणून त्याला बांधला. कसं लढायचं बघ, म्हणून त्याला बांधला. हा युद्धात कसं लढायचं हे शिकवणारा. भोसले कुलाची उत्पत्ती सांगताना संस्कृत मध्ये लोक भूशिला म्हणजे ते अशा अर्थाने लावतात. दगडात लावलेली जमिनीत खोवलेली शिळा जशी अचल राहते तसं भोसले. भूशिला रणांगणातली ती दृढपणाने राहणारी शिला म्हणजे भोसले, अशी उत्पत्ती लावलेली आहे. रणांगणात जे दगडासारखं उभारतात, लावलेल्या छावणीसारखं, छावणी म्हणजे लांब दगडाला छावणी माहिती आहे ना, बांधकामात दगडात तो शब्द वापरतात. फाड, छावणी, कोपरा, असं आपल्याकडे ते शब्द आहेत. जी युद्धभूमीवर उभारलेली अचल असणारी दगडासारखी शिला आहे ती कुळ म्हणजे भोसल्यांचं कुळ आहे, असं शिवाजी महाराजांच्या बद्दल भोसले कुळाचा उल्लेख म्हणतो आपण. पिलाजीला कळे ना तानाजी काय करायला लागलाय, माझं बकुटं काय धरतोय, दोर काय घेतोय, आणि पडलेल्या दोराने
तानाजी मालुसरेने एका दगडाला बांधून टाकलं पिलाजीला. पक्क बांधलं. पिलाजीची कशी अवस्था झाली, करुण अवस्था झाली, काय करावं काय कसं. पिलाजीला जणू तानाजी मालुसरेने शिकवलं, अरे बघ मराठी मर्दाची अवलाद युद्धात कशी लढते बघ, पळून जाऊ नको. गनिमात युद्धात गनिमासमोर उभं राहायचं, ते दगडासारखं पळून जायला नाही, एक पाऊल माघारी घ्यायचा नाही. आणि जर पळून जायचं असेल तर दगड पाटकुळी घेऊन पळून जायची ताकद पाहिजे. हा, युद्धात तसं पाहिजे. शिवाजी महाराजांचे लोक आहेत ते असे आहेत. तानाजी मालुसरे लगेच तलवार परत उपस्थित तुटून पडला समोरच्या सैन्यावर आणि शत्रू सैन्याचा त्याने भयंकर दाणात दाण उडवली. नुसतं तानाजी मालुसरे नाही, बरोबरचे ती काय जेवढे होते ना ते सगळेच तानाजी मालुसरे होते. हलकल्लोळ एकच आवाज सगळीकडे घुमत होता, होशार, अरे हान तोड मार काप मुंडक हान हान त्याचा एकच घे परतव. काय युद्धावेश असेल, काय काय बोलत असतील ना युद्धात, काय त्यांनाच माहिती, जे समोर आहेत त्यांनाच. मार पाड घे बाण घे घे, तुला सोडत नाही आता, घे ही घे माझी तलवार, ही तुझ्या कंठातून जाईल, ही तुझ्या छातीतून जाईल, एवढंच की. मारा कापा हाणा तुकडे पाडा खलास, हँड धर ठोक आपट. हा, हे पाहिजे. सगळीकडं मुंडके, तुटलेले हात पाय, पागोटे, ढाली आणि तलवारी विखरून पडल्या. हात पडल्यावर काय मेलेले मुडदे त्यांचं सगळं विस्कटून पडलं. आणि सूर्याजीचा धीर सुटला. नाव सूर्यराव, सूर्यराव म्हणजे सूर्याजीच. आणि मग तो पळत सुटला. पाचोळ्यासारखी त्याची दाणादाण उडाली. वारं सुटल्यावर पाचोळा कसा उडतो तसं सुटला. एक माणूस थांबायला तयार नाही. लोक पळत सुटले आणि तानाजी त्याच्या मागं गरजत पळत सुटला. लोक तानाजी मालुसऱ्याची मागं पळत सुटले. आता नगारे वाजायला लागले, विजयाची नगारे सुरू झाली, युद्ध नौबत संपली. आता तानाजीनं पिलाजीला सोडलं, हसून पाठीवर थाप टाकली, बरोबर घेतलं, संपलं, परत काही नाही. पिलाजीला थोडं लाजल्यासारखं झालं. या दरम्यान लढाई संपल्यावर पुढं काही दिवसात महाराज पुन्हा शृंगारपुरात आले. लहान होता. महाराज पुन्हा शृंगारपुरात आले. पुन्हा मुजरे झडले. सगळं सैन्य पाया पडलं आपण म्हणतो ना, तसं मुजरे झडले. सगळा युद्धाचा प्रकार, तानाजी मालुसरे यांच्या युद्धाचा प्रकार महाराजांना कळला. महाराजांनी कौतुक केलं. पिलाजी मात्र 2 पावलं मागेच थांबला. युद्धात आपण पळालो, तानाजीने बांधलं. थोडं वाटतं ना ते. सूर्य पालवणी, प्रभावळी, शृंगारपूर हे सगळं जवळजवळ आहे. एकच भाग, त्यांच्याच ताब्यातला भाग. महाराजांनी तानाजीचा मोठा गौरव आणि सगळ्या सैन्याचा गौरव केला. काहीतरी त्यांना बक्षीस दिलं. उत्तम लढाई केली, छान झाली. आणि या दरम्यान आपलं प्रकरण या सूर्याचं फसलं असं महाराजाला वाटलं. आपल्याला माणूस पाठवला आणि ह्यानं घात केला, आपल्या बरोबर आहे म्हणला आणि यानं हरामी केली, तरी सुद्धा याला स्वराज्याच्या कामात गोवावं, पुन्हा एकदा प्रयत्न करू म्हणून महाराजांनी पुन्हा त्याच्याबरोबर एक हेजीप पाठवला, पुन्हा दूत पाठवला. एवढी पाप करूनही महाराज उदार झाले. समझोत्यासाठी वकील धाडला. सूर्यरावाला वाटलं की महाराज आपल्याला थोडं भेटातच, म्हणजे आपल्याबद्दल थोडं वेगळाच विचार दिसतोय महाराजांचा. हेजीप पाठवतात, डायरेक्ट सॉरीच काय येत नाही, म्हणजे आपल्याला थोडं भेटतात महाराज असं त्याला वाटायला लागलं. महाराजांच्या हेजीप म्हणजे वकील दूत, त्यांनी जाऊन सूर्यरावाला सांगितलं, राजे साहेब आपण महाराजांचा कौल घेतलात तरी बादशाला सामील झालात. आपण आजवर अनेक अपराध केलेत आणि संगमेश्वराच्या आमच्या फौजीवर तुम्ही नुकताच रात्री अपरात्री हल्ला केला. हा अपराध तर मोठाच झाला. आपणच सांगा या आगळीकी महाराजांनी कशा सहन कराव्यात. किती वाजले हो, माझं घड्याळ बंद पडल्यासारखं मला वाटतंय. वेळ असू द्या, किती वाजले बरोबर 8:57. हां, माझं 8:30लाच थांबलंय काम, किल्ली दिली नाही काल. अनेक आगळीका केल्या महाराजांनी कशा सोसाव्यात. सूर्यरावाचे कान महाराजांनी जणू उपटले.
कान धरले, पण मानाची घागर पालतीच होती. सूर्यरावात फरक पडत नव्हता. हिजबाना पुढचा निरोप सांगितला, आमचे राजे महाबाहू आहेत. शिवाजी महाराज कसे आहेत? महाबाहू आहेत. महाबाहूचा अर्थ त्या त्या पद्धतीने घ्यायला हवा. महाबाहू म्हणजे महा म्हणजे प्रचंड मोठे, बाहू म्हणजे लांब, बाहू म्हणजे हात, म्हणजे मोठ्या हाताचे आहेत. मोठ्या हाताचे चार तर लोक कसा घेतील काय, ज्याची त्याची बुद्धी असते तसा. विश्वाचा विस्तार केवढा, ज्याच्या त्याच्या बुद्धी एवढा, असं आपल्याकडे म्हटलं जातं. महाबाहू म्हणजे अजान भाऊ म्हणायला हरकत नाही. अजान भाऊ हे शरीरशास्त्राप्रमाणे सुलक्षण आहे. थोडक्यामध्ये मोकळा दान करणारा. मी ते सगळे अर्थ त्या हिशोबाने सांगायला लागलो. अजान भाऊ म्हणजे सुलक्षणी म्हणून महाभाऊ. दुसरा ते म्हणले तसे दान करायला मोठ्या हाताचा आहे. सुपासुपानं दान देतो म्हणजे मोठ्या हाताचा आहे. युद्धासाठी उभारला तर ताकदवर हाताचा आहे म्हणजे महाबाहू आहे. लोकांच्या कल्याणासाठी उभारला तरी महाबाहू आहे, म्हणजे त्यांच्यासाठी काही करणाऱ्या गोष्टीसाठी हात त्याचे प्रचंड तयार असतात, मोठे हात आहेत. अशा सगळ्या अर्थानं ते महाबाहू आहे. ते वेगळा विषय आहे अजून. त्यांचेही हात लांब आहेत असा त्याचा अर्थ आहे. जसवंतराव आम्हाला भिवून आश्रयाला तुमच्या मुलखात येऊन राहिलाय. सूर्यरावला म्हणतात जसवंतराव भिला आणि तुमच्याकडे येऊन राहिलाय. आमची अशी गनिमाई करणाऱ्या जसवंतरावचा मुलूक काबीज करायला आम्ही बाहेर पडलो आहोत. तेव्हा आपण स्वतः जातीने पालीच्या मुक्कामी, आता जसवंतरावकडे आम्ही चाललोय तर तुम्ही पालीच्या मुक्कामाला आमच्याला येऊन सामील व्हा. न भीता भेट घ्या आणि तुम्हाला कौल मिळेल, म्हणजे तुमच्या बाजून महाराज राहतील. इथपर्यंत सगळं झालं. पण पुढं जर घमेंडीने फुंद करून तेथे आला नाही तर नतीजा जसवंतरावाप्रमाणे होईल. आमच्या इतराजीतून वाचेल. आमची इतराजी म्हणजे आमची गैरमर्जी. गैरमर्जी म्हणजे तुमच्यावरचा विश्वास, तुमच्या बाजूने असणारं आमचं मत, अनुकूलता, ते तुमच्या विरुद्ध होईल. त्यात तुम्ही इतराजी होईल आणि त्या इतराजीतून म्हणजे आमचा तुमच्यावर राग उत्पन्न होईल आणि त्या रागातून वाचवेल असा कोणी जगात पैदा झाला नाही. केवढा विश्वास आहे शिवाजी महाराजाला सांगा. असा कुणी मौजूद नाही, असा कुणीही नाही. सगळं दूतानं सांगितलेलं म्हणणं या सूर्यरावानं ऐकून घेतलं आणि हे जीवाला निरोप दिला, तुम्ही पुढे चला, मी मागून आलोच. काय मनुष्य आहे ना, थंडगार बर्फासारखं. हे जी महाराजांकडे आला, सगळा वार्ता त्याने हेजीबाला सांगितला. सूर्यरावाचा करीना, त्याचं वागणं कसं आहे. हेरानं बरोबर. हेजीब म्हणजे दोन्ही अर्थानं आहे. दूत म्हणून आहे, दूताचं काम हेर म्हणून पण ते करत होते. कसं वर्तन आहे, दूत जातो तर देहचर्या समोरच्याची सगळी ओळखत असतो. त्याच्या शरीरावर भाव काय आहेत, आपण दिलेल्या निरोपानंतर काय उमटलंय ते सगळं येऊन सांगितलं. सूर्यराव सुर्वे आता पालीच्या मुक्कामात येणार की नाही येणार हे मात्र दिसणार होतं. महाराजांनी फौज घेतली आणि महाराज पालीवर चालून गेले. सगळी जहागिरी जसवंतराव पालवणीकराची जहागिरी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतली. आडवे येऊ, त्याला विरोध करू, त्याला सजा झाली, म्हणजे युद्धात आडवे केले. अनेक योग्य पुरुषांनी महाराजांचा कौल दिला. अनेकांनी हत्यार, महाराज आलेत, शिवाजीराजे आलेत, आम्ही तुमच्याबरोबर येतो म्हणून कबूल केलं. यात पिलाजीराव शिर्के होते. या पालवणीकरांचे ते कारभारी होते. शृंगारपुरात ते राहत होते. दाभोळचं देशमुखी यांच्या घरात होती. ही पिलाजीराव शिर्के म्हणजे कोण लक्षात येतं का? संभाजीराजांच्या येसुबाई या शिर्के घराण्यातल्या ते पिलाजीराव शिर्के त्यांचे वडील. नुसतं एवढंच नाही, पिलाजीराव शिर्के हे जसे येसुबाईचे वडील आहेत, संभाजीराजाचे सासरे आहेत, शिवाजीराजांची व्याही आहेत, तसे शिवाजी महाराजांची एक कन्या या पिलाजीरावच्या पोराला दिली आहे, गणोजी शिर्क्याला दिलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे ते दोन अर्थाने व्याही आहेत. शिवाजीराजांच्या मुलीचे ते सासरे आहेत आणि शिवाजीराजाच्या मुलाचे पण ते सासरे आहेत. हे पुढच्या गोष्टी आहेत, थोड्या मागे पुढं. महाराजांनी त्यांना आपल्या पदरी ठेवून घेतलं. पिलाजीराव महाराजांना सामील झाले. दाभोळची देशमुखी मात्र पिलाजीरावांनी मागितली. महाराजांनी ते देण्याचा शब्द दिला, अनामत दिलं, म्हणजे त्याच्याबद्दल आत्ता लगेच दिली असं नाही, करू देऊ. हा, ती खूप त्याच्यामुळे तर बदललं सगळं. लगी महाराजांनी दिलं नाही. ते म्हणले जेव्हा ती मुलगी होती ना शिवाजी महाराजांची,
तिला पोरगा होईल तेव्हा त्याच्या नावानं देशमुखी देऊ, दाभोळचं वतन तुम्हाच देऊ. म्हणजे 10-5 वर्ष पुढे ढकललं महाराजांनी लगेच प्रकरण. कारण ती मुलगी लग्न झालं होतं त्यावेळेस 10 वर्षाची मुलीची लग्न, म्हणजे पुत्रप्राप्ती 16-18 नंतर. आणि ते पोरगा जरा संज्ञानाचा अर्थ 5-7 वर्ष झाल्याशिवाय तर त्याला ते वतन देता येत नाही. म्हणून 10 वर्ष पुढे ढकललं शिवाजी महाराजांनी गणित सगळं. सोयरा कसा दुखवावा, पोराला झालेल्या पोराच्या नावानं देऊ. म्हणजे पिराजीरावला म्हणले तुम्हाला नातू होईल त्या नावानं दाभोळीची देशमुखी देऊ. थांबलं काम. आत्ता तरी काही नाही, पण ते स्वराज्यात कामात आले. यावेळी महाराजांनी अजून एक गोष्ट केली. पालीजवळ चिरदुर्ग नावाचा एक किल्ला होता, उत्तम होता, प्रख्यात होता, या भागातला उंच तटबंदी असा जरा बरा होता. पण महाराजांनी हा बेलाक करायला सुरुवात केली, हा ताब्यात घेतला आणि तटबंदी नीट करण्याचा आदेश दिला. हा किल्ला म्हणजेच महाराजांनी त्याचं नाव बदललं. चिरदुर्गाच्या ऐवजी या प्रांताच्या म्हणजे या पालवणीच्या परिसरातला भूषण आहे, अलंकार आहे, म्हणजे मंडन आहे. आणि म्हणून या किल्ल्याचं नाव दिलं मंडनगड. मंडनगडावर किल्लेदार, सैन्य हे सगळी व्यवस्था केली, रसद ठेवली आणि महाराज दुसऱ्या व्यापाला लागले, दुसरीकडे लागले. प्रजा सुखावली. मग सगळे 12 बलुतेदार, सगळ्याची नावं घ्यायची नाहीत, सगळे सुखावले. आनंद झाला. सोनारापासून कासारापर्यंत आणि वाण्यापासून बामणापर्यंत, जंगमापासून मराठ्यापर्यंत सगळ्यांना आनंद झाला. शिवाजी महाराजांच्या सावलीत आपण राहतो आहोत. थोडक्यात याचा तो प्रजेला आनंद व्हायला लागला. कोणी का असेना, शिवराज्य आल्यावर ते धर्मराज्य आहे, ते रामराज्य आहे, लोकांना आनंद होणारच, स्वाभाविक आहे. इकडं शृंगारपुरातले सुर्वे मात्र शिवाजी महाराजांना भेटायला आले नाहीत. पालीत बेगुमान राहिले, कौल देऊन मुलाजमीतीस आले नाहीत. महाराज संतापले. एवढं त्याच्याबद्दल प्रेम करतो, कृतपुत्र आहे म्हणतो, बोलवलं तर येत नाही. याला घमेंड आली. आणि मग त्याला असं वाटत होतं की शिवाजीराजे आपल्यावर चालूनच येणार नाही, कारण ते वकील पाठवतात, चूक केली दुसऱ्यांदा वकील पाठवतात, ते आपल्याला भितात असं त्याला वाटलं होतं. आणि नुसतं एवढं नाही तर शिवाजीराजे चालून येणार नाहीत असं वाटल्यानं आपल्या फौजीतली निम्मे फौजीला त्यानं सुट्टी दिली होती, रजा दिली, घरी जायला पाठवलं आणि तो तिथं राहिला होता. आणि आता संतापलेले महाराज काय थांबतात काय, तुझी फौजी होते म्हणून वाट बघतात काय? महाराज 15,000 फौज घेऊन या सूर्यावर चालून गेले. डोंगराच्या दाटीतून, झाडाच्या गर्दीतून महाराज पालखीत बसून स्वतः 15,000 फौज घेऊन सूर्यरावापाशी आले. अहो कालचा आठवा सूर्यरावांनी ते बघायला पाहिजे होतं. विशाळगडाखाली हजारोंची फौज घेऊन बसले होते, 300 लोक घेऊन महाराज आले. ते वेडा फोडून किल्ल्यात गेले आणि आता 15,000 घेऊन यायला लागलेत. काय होईल? हे 15,000 म्हणजे शिवगण फार अवघड आहे. तो एक माणूस, ती 350 लोक विरुद्ध 20,000. चाकणचा किल्ला, फिरंगोजी नरसाळा आठवा, 57 दिवस. ते बाजीप्रभू 300 विरुद्ध 20,000 मसूद घेऊन आला ना. हा, अहो ते 10 अंगरक्षक विरुद्ध अफजल खान, किती लोक होते त्याच्याबरोबर? 40,000ची फौज बुडवली ना. नुसते 10 अंगरक्षक नाही, बाकीचे पण आहेत. किती फौज आहे महाराजांची? 1,000, 2,000, 5,000 म्हणजे शिकस्त. 7 जणांबरोबर प्रतापराव गुजर. आणि आता हे तसे 15,000 घेऊन महाराज निघाले स्वतः खाशी. काय होईल? सूर्यरावाच्या हशमाने येऊन पळत पळत बातमी सांगितली, महाराज तुझ्यावर चालून आले. आता महाराज सैन्य घेऊन आले. शिवाजी राजा 15,000 लोक घेऊन येतोय आणि सूर्यरावाची धावपळ उडाली. घमेंड एका क्षणात जिरली, घाबरून गेला. कारण लढायचं म्हटल्यावर आधी मानसिक बळ नव्हतं, लष्कर तरी कुठे जागेवर होतं? लष्कर नव्हतं, मनोधैर्य तर संपलेलंच होतं. नुसता निरोप आला तर कृतपुत्र आहे म्हणत होता ना. पण कसली घमेंड आली होती कोणास ठाऊक. शिवाजी राजा शृंगारपुरावर येतोय, बरोबर थोर फौज आहे, कसा देवावा लागावा समुद्र घेऊन आल्यासारखा आलाय. सोबत्याशी चर्चा केली, कारभाऱ्याशी, लोकाशी, मित्राशी, बरोबरीच्या लोकाशी. आणि काय करायचं ठरवलंय? काय? पळून जायचं. शृंगारपूर सोडलं आणि सूर्यराव धंदवळ टाकून पळाला. सूर्यरावाचं घराणं फार जुनं. शृंगारपुरात राहून ते दौलतीचा कारभार पाहत. थोरला वाडा तिथं होता, राजासारखा थाटमाट होता. राजाच होता ना त्या भागात.
पण मन मात्र गुलाम होतं. महाराज शृंगारपुरात आले. पालखी आणि फौज वैऱ्याचा वेध घेत शृंगारपुरात अवतरली. झाडी काढून उन्हासावलीतून मराठी वेगाने आले. दिवस उन्हाळ्याचे होते. दुरून शृंगारपूर दिसायला लागलं. महाराज विचार करत होते, आता ह्याच्याबरोबर कसं लढावं, हा काय करतोय, युद्ध योजना काय करेल, त्याच्या पद्धतीने आपली योजना असली पाहिजे. हा युद्धात व्यूह असतात ना, महाभारताच्या त्या 18 दिवसाच्या युद्धात ते माहीत आहे. चक्रव्यूह हा सगळ्याला माहीत आहे. अनेक विषय आहेत. कोणचा व्यूह करावा, कशी योजना करावी, महाराज डोक्यात चालवत आहेत. तेवढ्यात बातमी आली की सूर्यराव पळाला. आता काय करावं, पळाला म्हणल्यावर युद्धच राहिलं. गावात गेली की सगळं आपल्या ताब्यात आलं. त्याला शिक्षा करायची महाराजांची इच्छा होती, पण हा पळाला. पण महाराज पालखीसह गावात शिरले. गाव ओस पडलं होतं. सूर्यरावाच्या वाड्यात महाराज शिरले. पालखी सोडली. महाराज ताड 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 करत वाड्यात गेले. एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल, असं रूप ते महाराजाचं. म्हणजे कुणी आडवा आला तर तयारच आहेत. बाकीचे तर लोक काय, ते महाराजाच्या पुढे आहेत. महाराज हत्यारं घेऊन कुणी दगा केला तर त्याच्या तयारीनं वाड्यात शिरले. एके ठिकाणी त्याचं दरबार म्हणल्यासारखं त्याची उंच मसनद होती, म्हणजे बसायचं आसन राजासारखं, लोड तक्के, त्याच्यावरती ते उत्तम व्यवस्था काय काय असेल त्या हिशोबानं ते होतं सगळं. ते त्याचं सिंहासन. महाराज तिथं पोचले. ते आसन बघितलं, महाराजांची आग भडकली. महाराजांनी त्या आसनाला मसनदीला लात घातली आणि ते सगळं कोलमडून टाकलं. महाराज असे आहेत, प्रेम करतात तेव्हा अगदी अपराध करूनही जवळ घेतात. भगवान कृष्णासारखे आहेत. बालक होऊन कृतपुत्र होऊन जवळ आला तर अभय देतात. ते 2 हात पाय गळून पडले ना त्या, शिशुपालाचे एक जादाचा पाय आणि एक जादाचा डोळा होता ना त्याला. ते 2 हात, पाय नाही 2 हात, एक जादाचा डोळा होता. चतुर्भुज होता तो. एक डोळा जास्त होता. एक करंगळी जास्त जन्मली तर अभद्र कार्ट आहे म्हणून लोक घरात काळजी करतील. ह्याला तरी एक हात, एक नाही 2 हात जादा आणि एक डोळाही जादा होता. ती आकाशवाणी होती, हे गळून पडतील, एखाद्याच्या पाय मांडीवर घेतले गळून पडतील, आणि मग येईल त्याला लेकरू द्यायचं, मांडीवर घ्यायचं, पाहायचं कुठंच गळून पडतंय म्हणून आईचं काळीच. ते बालक होऊन अपराधी असला, दोषी असला तरी भगवान श्रीकृष्णापाशी गेल्यावरती ते गळून पडलं. म्हणजे सामान्य, त्यातनं असं घ्यायचं की सामान्य माणसाने अनंत अपराध केले आणि ते अपराध सोडून देऊन बालकासारखं निरप कोणत्याही विनरागस मनानं भगवंतापाशी गेलं तर सगळे अपराध शून्य होतात, संपून जातात. भगवान त्याच्या कृपाछत्राखाली घेतो. हा कृतपुत्र आहे ना, केलेले अपराध सोडून आपल्या छायेखाली घ्यायला तयार आहे. पण शिशुपाल, पण हा शिशुपालच, पण हा महाराजाच्या विरुद्ध हत्यार उमटतो. 100 अपराधाची वाट पाहतात आता महाराज. म्हणून महाराज जसं शिशुपालाचा भगवंताने वध केला तशी याची मसनद उधळून टाकतात. लात घातली आणि या सूर्याची मसनद म्हणजे बसायची गादी, सिंहासन, हे उधळून टाकलं महाराजांनी. तारीख 29 एप्रिल 1661. यातून महाराजांनी काय दाखवलं? यातून सूर्यरावाची गादी लाथेच्या ठोकऱ्यानं उडवली. ही पारतंत्र्याची गुलामीची चिन्ह महाराज संपवायला निघाले. ती मी हत्यारानं संपवीन, ती मी लाथेनं संपवीन, हे महाराज दाखवत आहेत. या गुलामींचे चिन्ह महाराजांना वेदना देणारी आहेत. ही देवभूमी, ही मुक्त करणं, ही धर्मभूमी, ही मुक्त करणं माझं काम आहे, म्हणून मी लाथेनं ठोकरली. ही आदिलशाहीचं प्रतीक आहे. आदिलशाहचा सरदार म्हणून, आदिलशाहचा जागीरदार म्हणून तू राहतो, ते मी लाथेनं उडवतो. उद्या विजापुरात सुद्धा येऊन आणि दिल्लीत येऊन मी ते करणार आहे. आग्र्याला महाराज का गेले याचं उत्तर इथं शोधलं पाहिजे. दिल्लीची पातशाही अशीच उधळून द्यायला मी इथं आलोय, हा त्याचा अर्थ आहे. सोपं नाही. कंसाच्या छातीवर बसून कंसाला गादीवरून खाली उतरून बुक्की घालून मारला. तसा दिल्लीचा पातशाह पालथा घालायचा आहे, गादी उधळायची आहे, म्हणून मी दिल्लीत आलो आहे. हे ते महाराजांचं काम आहे. स्वराज्य बळात ठेवावं म्हणून अवरात्र झटणारे महाराज असे आहेत. आपलेच लोक त्यांना विरोध करतात. एक सुरात जर महाराजांना साथ दिली असती तर महाराजांनी जयसिंगाच्या तहानं दिल्लीला जायचा प्रश्न पडला नसता.
त्याच्या आधीच 5-7 वर्ष महाराज स्वतः दिल्लीपर्यंत पोहोचले असते, दिल्ली काबीज केली असती. पण काय करावं, महाराजांना झगडावं लागलं. ज्या चंद्रन सूर्यकुळात जन्म घेतला त्याच चंद्ररावाशी सूर्यरावाशी. दुर्दैव, दुसरं काही नाही. शृंगारपूर काबीज झालं, चंद्ररावाचं कायमचं उच्चाटन झालं जावळीतल्या. तसं या सूर्यरावाचं शिवाजी महाराजांनी उच्चाटन केलं, संपून टाकली. जावळी संपली, जावळीची स्वतंत्र राज्य सत्ता संपली. तसं आता शृंगारपुराची सूर्यराव सूर्याची सत्ता संपली, जहागिरी संपली. जसवंतराव दळवी त्यालाही संपवला. क्षणार्धात कोकण काबीज झालं. स्वारी फते झाली पण पुरी झाली नाही. काही गोष्टी महाराजांना अर्ध्यावर सोडावं लागल्या. कारण अजून दक्षिणेत बऱ्याच ठिकाणी आदिलशहाचा आणि फिरंगी लोकांचा अंमल होता. फिरंगी म्हणजे टोपीकर, पण टोपीकारात इंग्रज आले, फ्रेंच आले, म्हणजे त्याला फ्रान्सिस म्हणू, पोर्तुगीज आले, अनेक आहेत, 18 टोपीकर आहेत. वारंवार छंदपंद करून महाराजांना त्रास देणारे सावंतवाडीचे भोसले तेही त्यात आहेत. महाराजांच्या विरोधी ते उठतात, त्यांचाही बंदोबस्त करायचा आहे. पण आत्ता वेळ नाही. आत्ता शक्य आहे तेवढं केलं पाहिजे. आत्ता लगी इथं सगळंच करत बसलो तर तो शाहिस्तेखान पुण्यात आहे, त्याचा बंदोबस्त करायचा आहे. त्याला काय करायचं आहे, कारण शाहिस्तेखानाचे लोक, शाहिस्तेखानाबरोबर कारतलब खान जसा आला त्यांनी कोकणात यायचा प्रयत्न केला, त्याचा बंदोबस्त केला. त्या कारतलब खानाने परंडाई घेतला होता ना, तसं अनेक ठिकाणी शाहिस्तेखानाचे लोक शिवाजी महाराजांच्या ठाण्यावर हल्ले करतायत. त्या सगळ्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. नामदार खानाच्या एका सरदारांनी कल्याण जवळचा, पनवेल कल्याण जवळचा मीरा नावाचा किल्ला ताब्यात घेतला. एक ठाणे शिवाजी महाराजांचं कमी झालं, त्या परिसरात तो धुमाकूळ घालायला लागला. या सगळ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून महाराजांनी आता कोकण स्वारी आवरली आणि महाराज राजगडावर आले.